नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आटा नूडल्सची रेसिपी, ज्याला आपण एक हेल्दी नाश्तासुद्धा म्हणू शकतो. नेहमी आपण मैद्याचे नूडल्स वगैरे खातो, एकदा तुम्ही हे नूडल्स तयार करून बघा. नाहीतर तुमच्याकडे असंही समजू शकता की जी उरलेली कणिक असते ना, त्याचा काहीतरी नाश्ता बनवायचा आहे बा. तर एकदा तुम्ही काय करू शकता, जी रात्रीची किंवा सकाळच्या टायमाला उरलेली एक्स्ट्राची कणिक असते, गोळा असते, तो घेऊ शकता. किंवा वेळेवर तुम्ही कणकीचा गोळा भिजवून घ्यायचा, कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं 2 चम्मच रवा, सोबतच मीठ टाकायचं थोडंसं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. पण खूप जास्त असा आपल्याला टाईट किंवा खूप लूज असा डो नाही करायचा आहे. जसं आपण पोळीसाठी बनवतो ना, तसा बिलकुल नाही बनायचा. त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड राहील बा असा बनवून घ्यायचा. मी हे सकाळचीच कणिक उरलेली होती, म्हणजे पोळ्या केल्यानंतरची, ती घेतली. तिला आणखी एकदा छानपैकी अशी मळून घेतली. आणि ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. ज्या प्रकारे तुम्हाला दाखवता येईल ना, तशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. नॉर्मली आपण जशा पोळ्या लाटतो ना, त्याच्यापेक्षा थोड्याशा हलक्याशा जाड राहील बा इतपत आपल्याला लाटून घ्यायचे आहे. तर कमीत कमी ह्या 4-5 पोळ्या लाटून घेतल्या. सोबतच मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं कढाईमध्ये. छानपैकी उकळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, अर्धा चम्मच, आणि ज्या पोळ्या आपण केलेल्या होत्या ना, त्यामध्ये एक एक टाकायच्या. सुरुवातीला मी एकच टाकली, म्हणजे एक एकच काढत आहे, 2-2 न टाकता. सपोज तुम्ही छोट्या साईजच्या बनवत असाल ना पोळ्या, तर 2 टाकू शकता. मी एकच टाकली, मोठ्या साईजची बनवली होती म्हणून. आणि तिला दोन्ही साईडनी छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 मिनटं लागेल शिजायला. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला पोळी टाकायची आहे. थंड किंवा थोडंसं कोमटसरी असेल ना, तरीसुद्धा नाही टाकायचं, नाहीतर पोळी तुटून जाते. तर छानपैकी उकळी आल्यानंतरच आपल्याला पोळी टाकल्यानंतर एका साईडनी छानपैकी होऊ द्यायची, त्यानंतरच दुसऱ्या साईडनी पलटवायची. ती जशी वरती आली ना, तर समजून जायचं की बरोबर ही आतमधने म्हणजे खालच्या साईडनी शिजलेली आहे बा. आणि नंतर आपल्याला ही पोळी 2 ते 3 मिनटानंतर शिजल्यानंतर काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर लगेच हिला कापायला नाही घ्यायचं, थोडा वेळ थोडंसं थंड होऊ द्यायचं. गरम गरम असताना हातालाही चटके लागते आणि थोडं चिकट असल्यामुळे बरोबर कटसुद्धा करता नाही येत नूडल्स. थोडी थंडी झाली की थोडंसं तेल लावून घ्यायचं चाकूला किंवा पिझ्झा कटरला, आणि सोबतच त्या पोळीला लावायचं. लावल्यानंतर आपल्याला त्याचे छानपैकी असे नूडल्ससारखे नूडल्स कट करून घ्यायचे आहे. नंतर मी कढाईमध्ये तेल तापवून घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं, सोबतच अद्रक लसूण बारीक चिरलेलं आणि थोडीशी मिरचीसुद्धा टाकू शकता. नंतर ज्या तुम्हाला भाज्या आवडत असेल ना, त्या टाकायच्या. त्यामध्ये मी पत्ताकोबी, गाजर, शिमला मिर्च, कांदा वगैरे टाकलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच लाल तिखट, सोबतच 1 चम्मच काळी मिरी पावडर ते टाकायचं आणि काही सॉसेस टाकायचे. सॉसेसमध्ये मी सुरुवातीला थोडंसं ग्रीन चिली सॉस, नंतर सोया सॉस आणि व्हिनेगर टाकलेलं आहे. सगळं हे 1-1 चम्मच टाकलेलं आहे. फक्त जो टोमॅटो सॉस आहे ना, तर 1 मोठा चम्मच भरून टाकायचा. आणि नंतर थोडंसं रेड चिली सॉससुद्धा टाकलेलं आहे. जे सॉसेस तुमच्याकडे अवेलेबल असेल ना, ते टाकायचे. नंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये जे आपण बनवलेले नूडल्स आहे ना, ते टाकायचे आहे. त्याआधी थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकायचं राहिलं होतं, तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि जे बनवलेले नूडल्स आहे तर ते टाकायचे. हे अतिशय खायला टेस्टी लागते. असं नाही की गव्हाचं पिठाचे आहे तर थोडेसे टेस्टी लागणार नाही, किंवा कणिक लागेल बा, कच्चंपण लागेल, असं बिलकुल लागत नाही. अतिशय टेस्टी वाटते खायला. आणि मेन म्हणजे मुलांना नेहमी मैद्याचं देण्यापेक्षा थोडंसं हेल्दी देऊन बघायचं आणि स्वतःही खायचं. तुम्हालाही आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल. अशा प्रकारे हे झटपट बनणारे आणि उरलेल्या कणकीचा काही ना काही आपल्याला वापर करायचा असेल, एकतर आपण पोळ्या बनवू शकतो, पण पोळ्या खायची इच्छा नसली कधी तर हे पटकन नाश्त्यासाठी बनवायचं असेल 4-5 वाजताच्या टायमाला, किंवा सकाळच्या उरलेल्या कणकीला सकाळच्या टायमाला केव्हा पण बनवायचं असेल, तर पटकन बनणारी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे हे आटा नूडल्स तयार झालेले आहे. ज्या प्रकारे आपण नूडल्सला फोडणी देतो ना, तशीच द्यायची आहे, तसेच शिजवायचे आहे. फक्त यामध्ये पोळ्या अगोदर आपल्याला थोड्याशा उकडून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर करा. चला तर टेक केअर, बाय. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. बाय बाय.